नमस्कार माझ्या माता भगिनींनो, वट पौर्णिमा 2026 अगदी जवळ आली आहे. या दिवशी हजारो महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुख समृद्धीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वट वृक्षाची पूजा करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, अनेक महिला पूर्ण श्रद्धेने व्रत करतात, दिवसभर उपासना करतात, सर्व विधी करतात, तरी सुद्धा त्यांना अपयश, फळ मिळत नाही. असे का? यामागे एक मोठे कारण सांगितले जाते, ते म्हणजे पूजा दरम्यान नकळत होणाऱ्या काही गंभीर चुका. हो माता भगिनींनो, धर्मग्रंथामध्ये, परंपरेमध्ये अशा काही गोष्टीचा उल्लेख आढळतो ज्या वट पौर्णिमेच्या दिवशी टाळल्या पाहिजे. जे विशेष म्हणजे यापैकी काही चुका अशा आहेत जे अनेक महिला दरवर्षी नकळत करतात. तुम्ही ही पूजा करताना घाई करता का? वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारता का? काही नियम पाळत नाही का? पूजेचे साहित्य कोणाकडून घेऊन जाता का? किंवा उपासाच्या दिवशी काही अशा गोष्टी करता का ज्या टाळल्या हव्यात? जर यापैकी एका प्रश्नाचे उत्तर हो असेल तर या व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की त्या 5 चुका ज्या वट पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नये. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 5वी चूक अशी आहे की ती ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल, अरे ही चूक तर माझ्याकडून होत होती. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मध्येच व्हिडिओ सोडू नका, कारण प्रत्येक मुद्दा तुमच्या व्रतशी, तुमच्या श्रद्धेशी आणि तुमच्या कुटुंबाच्या मंगल कामाशी संबंधित आहे. चला तर मग न वेळ घालवता जाणून घेऊया वट पौर्णिमा 2026 ला पूजा चुकूनही करू नका या 5 चुका. नाही तरी तुमच्या व्रतचे पुण्य कमी होऊ शकते असे मानले जाते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये जय वट सावित्री माता नक्की लिहा आणि मनापासून या पवित्र व्रतसाठी स्वतःला तयार करा. चला तर सुरू करूया पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या चुका. माता भगिनींनो, वट पौर्णिमेच्या दिवशी सर्वात जास्त होणारी पहिली चूक म्हणजे पूजेची घाई करणे. आजकालचे जीवन खूप धावपळीचे झाले आहे. घरातील कामे, मुलांची जबाबदारी, पाहुण्यांची तयारी आणि इतर गोष्टींमध्ये अनेक महिला इतक्या व्यस्त आहेत की पूजा ही फक्त एक काम उरकायचे आहे अशा भावनेने करतात. सकाळी लवकर उठून तयारी केली जाते, पूजेचे साहित्य घेतले जाते, वडाच्या झाडाजवळ पोहोचले जाते आणि मग गर्दी असल्यामुळे पटकन धांगा गुंडळून पूजा संपवली जाते. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, जर मन दुसरीकडे असेल तर पूजा खऱ्या अर्थाने झाली असं म्हणता येईल का? धार्मिक परंपरेनुसार कोणतेही व्रतचे सर्वात मोठे सामर्थ्य हे श्रद्धा आणि एकाग्रतामध्ये असते. केवळ हाताने पूजा करून चालत नाही, तर मनानेही त्या पूजामध्ये सहभागी होणे आवश्यक मानले जाते. सावित्री मातेला आठवा, जेव्हा यमराज स्वतः सत्यवानाचे प्राण घेऊन निघाले होते, तेव्हा सावित्रीने हार मानली नव्हती. तिची श्रद्धा, तिचे समर्पण आणि तिचे दृढ विश्वास यामुळे तिला यश मिळाले. जर सावित्रीने त्या क्षणी घाई केली असती, सोडले असते किंवा विश्वास गमावला असता, तर आज आपण वट सावित्री व्रत साजरे केले असते. म्हणूनच वट पौर्णिमेची पूजा करताना मन शांत ठेवा. वडाच्या झाडाजवळ उभे राहिल्यानंतर काही क्षण डोळे मिटा, आपल्या कुटुंबाचे स्मरण करा, पतीच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करा, घरातील सुख शांतीसाठी प्रार्थना करा. त्यानंतर पूजा सुरू करा. अनेक वेळा काही महिला मोबाईलवर बोलत असतात, फोटो काढत असतात किंवा इतरांशी गप्पा मारत असतात, त्यावेळी पूजा करत असतात. हे टाळणे आवश्यक आहे, कारण पूजा ही देवाशी, आपल्या श्रद्धेशी जोडण्याचा क्षण असतो. तो क्षण जितका पवित्र, एकाग्र असेल तितका आत्मविश्वास अधिक मिळतो. म्हणून माता भगिनींनो, या वर्षी वट पौर्णिमेला एक संकल्पना करा, मी पूजा घाईघाईत करणार नाही, पूर्ण श्रद्धेने, शांत मनाने आणि भक्तिभावाने करेन. ही पहिली चूक जर तुम्ही टाळली तर वट पौर्णिमेचा खरा आनंद तुम्हाला अनुभवता येईल. आता पुढे जाणून घेऊया दुसरी अशी चूक जी अनेक महिला नकळत करतात आणि त्याकडे फार कमी लोकांचे लक्ष जातं. माता भगिनींनो, आता आपण जाणून घेणार आहोत दुसरी अशी चूक जी अनेकदा नकळत घडते, आणि ती म्हणजे पूजेसाठी अपूर्ण किंवा चुकीचे साहित्य वापरण्याने. वटपौर्णिमे दिवशी अनेक महिला पूजेची तयारी खूप उत्साहाने करतात. नवीन साडी, दागिने, पूजेचं ताट, फळे, काही व्यवस्थित तयारी केलेली जाते. पण अनेक वेळा घाई गडबडीत काही
महत्त्वाच्या वस्तू विसरल्या जातात. कधी धागा विसरला जातो, कधी फुले नसतात, तर कधी पूजेसाठी आवश्यक असलेल्या वस्तू दुसऱ्यांकडून मागून घेतल्या जातात. धार्मिक मान्यतेनुसार पूजा करताना शक्यतो स्वतःच्या श्रद्धेने आणि स्वतःच्या तयारीने आणलेले साहित्य वापरणे अधिक शुभ मानले जाते. याचा अर्थ असा नाही की एखादी वस्तू नसल्यामुळे पूजा होणार नाही. देव भावनेचा भुकेला असतो, वस्तूंना नाही. पण निष्काळजीपणा आणि तयारीचा अभाव टाळणे आवश्यक आहे. म्हणून वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पूजेचं साहित्य एकदा तपासून घ्या. वडाच्या झाडाला अर्पण करण्यासाठी पाणी, हळद, कुंकू, अक्षता, फुले, फळे, धागा, पूजेच्या इतर आवश्यक वस्तू तयार ठेवा. अनेक महिला सजावटीसाठी खूप खर्च करतात, पण पूजेचा मुख्य उद्देश विसरतात. लक्षात ठेवा, महागड्या वस्तूंनी नव्हे तर श्रद्धेने केलेली पूजा सर्वात सुंदर असते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, काही ठिकाणी वडाच्या झाडाभोवती प्लास्टिकच्या पिशव्या, कचरा किंवा वापरलेल्या पूजाच्या वस्तू टाळल्या जातात. हे पूर्णपणे टाळणे म्हणजे वटवृक्ष पूजनीय मानला जातो. त्यामुळे त्यांच्या परिस्थितीची स्वच्छता राखणे हे देखील एक प्रकारची सेवा आहे. जिथे पूजा करतात त्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे, कचरा न टाकणे आणि निसर्गाचा आदर करणे हे देखील वटपौर्णिमेचे महत्त्व आहे. माता भगिनींनो, यावर्षी वटपौर्णिमेला एक संकल्पना करा. मी पूजेची संपूर्ण तयारी करेल, स्वच्छता राखेल, कारण योग्य तयारीमुळे मन शांत राहते. पूजा अधिक मनापासून करता येते. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत तिसरी अशी चूक जी पूजा पूर्ण झाल्यानंतर अनेक महिला नकळत करतात आणि त्यांचा उल्लेख फार कमी लोक करतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माता भगिनींनो, आता आपण अशा चुकीबद्दल बोलणार आहोत जी बहुतेक महिलांकडून नकळत घडते. अनेकदा वाटते की वडाच्या झाडाभोवती धागा गुंडाळला आणि काही फेऱ्या मारले की पूजा पूर्ण झाली. पण परंपरेनुसार प्रदक्षिणा करताना काही गोष्टीची काळजी घेणे महत्त्वाचे मानले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचे झाड हे सावित्रीचे, अखंड निष्ठेचे आणि दीर्घ आयुष्याच्या प्रार्थनेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे झाडाभोवती प्रदक्षिणा घालताना मनात श्रद्धा, नम्रता, कृतज्ञता असणे आवश्यक आहे. पण आजकाल काय होते, काही ठिकाणी इतकी गर्दी असते की महिला घाईघाईने फेरा मारतात. काही जणी बोलता बोलता प्रदक्षिणा करतात, तर काहींचे लक्ष मोबाईलवर, फोटो किंवा व्हिडिओमध्ये असतं. क्षणभर विचार करा की जर शरीर प्रदक्षिणा घालत असेल, मन दुसरीकडे असेल, तर त्या कृतज्ञतेचा आध्यात्मिक अर्थ किती उरतो. प्रदक्षिणा म्हणजे केवळ झाडाभोवती फिरणे नाही, तर ते आपल्या श्रद्धेची परिक्रमा आहे की आपल्या कुटुंबासाठी केलेली प्रार्थना. आणि प्रत्येक फेरीसोबत मनात सकारात्मक विचार असावेत. प्रदक्षिणा करताना शक्य असल्यास सावित्री मातेचे स्मरण करा. मनात प्रार्थना करा, हे परमेश्वरा, माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि उत्तम आरोग्य लाभू दे. माझ्या घरातील अडचणी दूर होऊ दे. माझ्या प्रियजनांवर तुझी कृपा राहू दे. माता भगिनींनो, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. वडाच्या झाडाला धागा गुंडाळताना झाडाच्या फांद्या तोडणे, पाने ओढणे किंवा झाडाला इजा होईल असे काहीही करू नका. कारण ज्या वृक्षाची आपण पूजा करतो त्याच वृक्षाचे रक्षण करणे हे सुद्धा आपली जबाबदारी आहे. निसर्गाचा आदर करणे म्हणजे ईश्वराचा आदर करणे. अनेक वेळा काही महिला दुसऱ्यांची संख्या पाहून फेरा मारतात, पण खरी गोष्ट अशी आहे की फेऱ्यांची संख्या नव्हे तर त्यामागील श्रद्धा अधिक महत्त्वाची असते. म्हणून यावर्षी वटपौर्णिमेला प्रदक्षिणा घालताना घाई करू नका. शांतपणे, भक्तिभावाने आणि पूर्ण एकाग्रहाने पूजा करा, कारण श्रद्धे केलेली एक प्रदक्षिणा देखील मनात समाधान देऊ शकते. आणि आता पुढे येत आहे चौथी चूक. ही चूक अनेकदा घरात परतल्यानंतर होते आणि त्यामुळे व्रतचा खरा संदेश विसरला जातो. म्हणून पुढील भाग अजिबात चुकवू नका. माता भगिनींनो, आता आपण अशा चुकीबद्दल बोलणार आहोत जी अनेकदा पूजेपेक्षा अधिक महत्त्वाची मानली जाते. कारण ही चूक मंदिरात, वडाच्या झाडाखाली किंवा पूजेच्या वेळी होत नाही, तर ही घडते आपल्या वागणुकीत, आपल्या बोलण्यात आणि आपल्या स्वभावात. हो मंडळी, अनेक महिला पूर्ण श्रद्धेने व्रत करतात, दिवसभर उपास करतात, पूजा करतात, दानधर्म करतात, पण घरी परतल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टीवरून रागवतात, वाद घालतात किंवा कठोर शब्द बोलतात. क्षणभर विचार करा, जर एक बाजूला आपण सुखी शांतीने प्रार्थना करत असू, दुसऱ्या बाजूला घरातील वातावरण अशांत करून असून, तर त्याचा काय अर्थ उरतो. धार्मिक परंपरा आपल्याला फक्त पूजा शिकवत नाही, ते आपल्याला संयम, प्रेम, क्षमा आणि नम्रता देखील
शिकवतात. सावित्री मातेच्या जीवनात सर्वात मोठं गुण कोणतं? तो म्हणजे तिचा संयम. तिने संकटात धैर्य सोडलं नाही. तिने कठीण प्रसंगी कडू शब्द वापरले नाही. तिने श्रद्धा, शांतता कायम ठेवली. म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी एक विशेष संकल्पना करा. आज कोणालाही दुखवणारे शब्द बोलायचे नाही. घरातील मोठ्यांचा आदर करा. लहानावर प्रेम करा. ज्याच्याशी मतभेद, ज्याच्याबद्दल मनात कडूता ठेवायची नाही, कारण राग काही क्षणाचा असतो. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे हे देखील एक पुण्यकर्म आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही एखादी दुःखी व्यक्तीला आदर दिला, एखाद्या प्रेमाने बोलला किंवा एखाद्याला मदत केली, तर तोही एक सुंदर धार्मिक खेळ आहे. म्हणून या दिवशी मनात राग, मस्कर, ईश्वर आणि नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करा. कारण जिथे प्रेम आहे तिथे खरे सौभाग्य फुलते. आणि आता आपण पोहोचलो आहोत त्या 5व्या आणि सर्वात महत्त्वाच्या चुकीकडे. अरे, ही गोष्ट आम्हाला आजपर्यंत कुणी सांगितलीच नव्हती, म्हणून पुढील भागात अजिबात चुकू नका. माता भगिनींनो, आता आपण त्या 5व्या आणि सर्वात महत्त्वाच्या चुकीबद्दल बोलणार आहोत, जी आजच्या काळात सर्वात जास्त होताना दिसते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती चूक अनेकदा नकळत होते. सुंदर दिसणे, आनंद साजरा करणे, आठवणी जपणे ही चांगल्या गोष्टी आहे. पण क्षणभर स्वतःला विचारा, मी व्रत करते फक्त परंपरा म्हणून, लोक काय म्हणतील म्हणून, मी मनापासून श्रद्धेने वटपौर्णिमेला ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही. माता भगिनींनो, जर पूजा करताना मनात श्रद्धा नसेल, तर प्रार्थना भावना नसेल, तर कितीही मोठी तयारी केली तरी मनाला समाधान मिळत नाही. तर मंडळी, आता आपण तुम्हाला सांगणार आहोत अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय, जो वटपौर्णिमेच्या दिवशी भक्त भावाने केल्यास मनाला शांती, सकारात्मक ऊर्जा मिळते. माता भगिनींनो, आता आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेच्या दिवशी करता येणारा अतिशय सोपा, पवित्र आणि श्रद्धापूर्वक उपाय. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा श्रद्धेपेक्षा मोठा नसतो. आणि उपाय आपल्या मनातील सकारात्मक भावना आणि प्रार्थना व्यक्त करण्याचा मार्ग असतो. तर मंडळी, यानंतर वडाच्या झाडाला स्वच्छ पाणी अर्पण करा. पाणी अर्पण करताना मनात प्रार्थना करा, हे परमेश्वरा, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू दे. सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, समाधान लाभू दे. माता भगिनींनो, त्यानंतर शक्य असल्यास 11 वेळा 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप करा. अनेकदा अनुभव येतो, मंत्र जपामुळे मन शांत होतं, एकाग्रता वाढते, सकारात्मक विचार निर्माण होतात. मी माझ्या कुटुंबात प्रेम, आदर आणि समजूतदारपणाने वाढवण्यास प्रयत्न करेन. तर मंडळी, माता भगिनींनो, वटपौर्णिमा दिवशी अतिशय सोपा उपाय हा करा. माता भगिनींनो, आज वटपौर्णिमेच्या 2026च्या निमित्ताने 5 महत्त्वाच्या चुका जाणून घेतल्या, ज्या पूजा करताना टाळले पाहिजेत. वटपौर्णिमा म्हणजे केवळ एक व्रत नाही, केवळ एक परंपरा. ती परंपरा प्रेम, विश्वास, समर्पण हे आहे. मी श्रद्धेने पूजा करेन, मी कोणाचे मन दुखवणार नाही, मी मनापासून प्रार्थना करेन. आणि वटपौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या पतीला, कुटुंबाला आणि सर्व प्रियजनांना आरोग्य, सुख, समृद्धी, आनंद लाभो हीच प्रार्थना करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांसाठी. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय सर्वांना.